नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, माझं नाव पायल प्रदीप रामगिरवार, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू म्हणजे शासनाने काही दिवसापूर्वी काढलेला शिष्यवृत्ती परीक्षेबद्दलच्या बदलाचा GR। आपल्याला माहित आहे की शिष्यवृत्ती परीक्षा याच्याकडे आपल्या राज्यात मोठ्या मानाने बघितले जाते। शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की ही परीक्षा आता पुढील वर्षापासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये घेण्यात येईल। आपल्याला माहित आहे की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि जर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मुलांना लहानपणीपासून विविध स्पर्धा परीक्षेबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे। म्हणून ही आलेली नवीन अपडेट ही आपल्या मुलांसाठी एक नवीन संधी आहे असा विचार करून आपण या व्हिडिओची माहिती घेऊया की शिष्यवृत्ती परीक्षा याचा जो GR आहे हा GR दिनांक 17/10/2025 ला प्रसिद्ध झालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की ही परीक्षा याच्यापूर्वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी म्हणून ओळखली जात होती, परंतु आता ही परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये राबवण्याचा विचार करण्यात आलेला आहे की ही जी परीक्षा आहे, जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही देणे आपल्या मुलांसाठी का आवश्यक आहे। आपल्याला माहित आहे की राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे। राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या राज्यामध्ये ही जी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते या परीक्षेला एक विशिष्ट असा दर्जा आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्या विद्यार्थ्यांकडे एक स्कॉलरशिप होल्डर म्हणून बघितले जाते आणि त्यांना मिळालेली जी शिष्यवृत्ती आहे त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये त्यांच्या शिक्षणासाठी उपयोग देखील करता येतो। आणि आपल्याला माहित आहे की ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही मिळणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते। राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची योजना सरकार राबवत आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या राज्यामध्ये काही भाग हा ग्रामीण आहे आणि काही भाग हा शहरी आहे, पण जिल्हा परिषदच्या शाळा जरी असल्या तरी या शाळेमध्ये खूपसे असे हुशार, गुणवान आणि प्रज्ञावान विद्यार्थी आहेत। यांच्या गुणांना वाव मिळावा, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि ज्या लोकांची परिस्थिती शिक्षणासाठी योग्य नाही त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं या सगळ्या हेतूने शासन ही खुली शिष्यवृत्ती देण्याची योजना राबवत असते। की ही जी परीक्षा आहे दरवर्षी आयोजित करण्यात येते। सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 या कायद्यामधील तरतुदी लक्षात घेऊन संदर्भाधीन अनुक्रमांक 2 मधील दिनांक 29/6/2015 च्या शासन निर्णयान्वये राज्यात काही बदल करण्यात आलेले होते। बघा, म्हणजे यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पूर्वी जी ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे ही परीक्षा खरं तर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्येच राबवण्यात येत होती, परंतु 2015 मध्ये काही बदल करण्यात आले आणि त्या बदलानुसार ही जी परीक्षा आहे जी 4थी आणि 7वी मध्ये घेण्यात येत होती ती परीक्षा आता इयत्ता 5वी व इयत्ता 7वी मध्ये राबवण्यात येऊ लागली। परंतु शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर हा दिवसेंदिवस काय व्हायला लागला तर खालवायला लागला किंवा शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलामुळे त्यामध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या यांच्यामध्ये लक्षणीय घट व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे शासनाने ही चिंतेची बाब लक्षात घेता काही नवीन बदल करण्याचे सुचवले आहे आणि त्यानुसार ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी मध्ये न घेता ती परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये घेण्याचे ठरवलेले आहे। त्यामागचा त्यांचा मुख्य हेतू हाच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थी व शिक्षक
यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर हा त्यांनी 5वी ऐवजी 4थी व 8वी ऐवजी 7वी येथे घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। आपण पुढे काही बाबी बघूया की त्यांचा जो शासन निर्णयाचा जो GR त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार त्यांनी काय सांगितलेले आहे, तर सगळ्यात पहिला पॉइंट बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की सन 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता 5वी ऐवजी तो इयत्ता 4थी व इयत्ता 8वी ऐवजी इयत्ता 7वी असा करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। आपल्याला माहित आहे की आजचं जे चालू वर्ष आहे या चालू वर्षामध्ये ही जी परीक्षा आहे ही इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या वर्गांकरिता होणारच होती, परंतु त्यांनी या वर्षी जो नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी मध्ये तर घेतली जाईलच, परंतु जे विद्यार्थी इयत्ता 4थी मध्ये आहे आणि जे विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये आहे त्यांची सुद्धा या वर्षी परीक्षा होईल। कारण बघा त्यांच्या म्हणण्यानुसार की ही जी परीक्षा आहे ही पुढच्या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येईल, परंतु जे विद्यार्थी या वर्षी 4थीला आहेत किंवा जे विद्यार्थी या वर्षी 7वीला आहेत ते विद्यार्थी पुढच्या वर्षी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीला जातील। जर शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या प्रकारचा बदल केला, पुढच्या वर्षीपासून जर ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये जर राबवण्यात आली तर या वर्षी असणारे 4थी आणि 7वीचे जे विद्यार्थी आहे त्यांची संधी हुकायला नको या उद्देशाने या वर्षी ही परीक्षा त्यांनी असं ठरवण्यात आलेले आहे की 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या 4 वर्गाकरिता राबवण्यात येईल। पुढे बघा आपल्याला काही या ठिकाणी त्यांनी दाखवलेले बदल दिलेले आहे की सदर बदलाची अंमलबजावणी। त्यांचं म्हणणं काय आहे की जी परीक्षा 5वी आणि 8वी मध्ये होत होती ती परीक्षा आता पुढच्या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये तर घेतली जाणार। मग त्यांनी याच्यामध्ये नेमका काय बदल केलेला आहे तर तो आपल्याला या GR मध्ये वाचायला मिळेल। काय सांगितलेलं आहे तर सदर बदलाची अंमलबजावणी सन कधीपासून होणार आहे तर 2025 आणि 2026 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सन 2025 आणि 2026 या शैक्षणिक सत्रात एकाच वेळी, ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे बघा, की त्यांचं म्हणणं काय आहे की ही परीक्षा सन 2025 आणि 2026 या शैक्षणिक सत्रात एकाच वेळी बाब लक्षात घेऊन इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल। यांच्या म्हणण्यानुसार की इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी यांची जी परीक्षा आहे ही 2026च्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल व इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी यांची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे यांचे आयोजन साधारणतः एप्रिल ते मे 2026 च्या कोणत्या तरी रविवारात घेण्यात येईल। बघा आपल्याला हे सुद्धा माहित आहे की परीक्षेचं अपडेट तर आलेलं आहे की जे विद्यार्थी यावर्षी 4थीला आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी 7वीला आहे त्यांना तर आपल्याला माहित आहे की एक सुवर्ण संधी मिळालेली आहे, परंतु बघा की अभ्यासाला वेळही तितका कमी मिळालेला आहे। आजचा जर विचार केला तर आज आपल्याला माहित आहे की ऑक्टोबरचा शेवटचा हप्ता चालू आहे। जर आपण परीक्षेचा विचार केला, जर ही परीक्षा त्यांनी 4थी आणि 7वीची जर फेब्रुवारी महिन्यामध्ये राबवली असती तर विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा अभ्यासाला वेळ मिळाला नसता आणि त्यांच्यासोबत योग्य तो न्याय केला गेला नसता। या हेतूने शासनाने असं ठरवलेलं आहे की आपल्याला तर पूर्वीपासून माहित आहे की 5वी आणि 8वीची तर शिष्यवृत्ती परीक्षा होणारच होती, तर त्यांच्या नियोजनामध्ये त्यांनी कसलाही बदल न करता त्यांची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये घेण्याचे ठरवले आहे। परंतु जी 7वीची आणि 4थीची परीक्षा आहे ही इतक्या लवकर न घेता त्यांनी ही परीक्षेचं नियोजन एप्रिल किंवा मे महिन्याच्या कोणत्या तरी रविवारी घेण्याचे ठरवण्यात आलेले आहे। आता बघा पुढे की आपण या परीक्षेचे काही स्वरूप समजून घेऊया की ही परीक्षा कोणासाठी देणे बंधनकारक राहील। तर बघा यांच्या म्हणण्यानुसार सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन 2026-27 पासून पुढे इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या वर्गांसाठी नियमित करण्यात यावी। म्हणजे आपल्याला माहिती आहे हे जे चालू वर्ष आहे हे 2025 आणि 2026 या वर्षामध्ये ही परीक्षा 4 वर्गासाठी होईल आणि पुढील वर्षापासून
ही परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता न घेता ती परीक्षा फक्त 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येईल। पुढे त्यांचं काय म्हणणं आहे तर सदर शिष्यवृत्ती परीक्षा ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे। त्यांचं आणखी एक म्हणणं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा काय करण्यात आलेली आहे तर बंधनकारक करण्यात आलेली आहे। कोणासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी ती परीक्षा काय करण्यात आलेली आहे तर बंधनकारक करण्यात आलेली आहे। सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळेतील शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील। हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की सर्व शासकीय शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यांची नोंद कुठे करण्यात येईल तर शिक्षकांच्या सेवा पुस्तकात आणि गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील असं देखील त्यांचं म्हणणं आहे। पुढे बघा आणखी आपल्याला काही माहिती पुढे दिलेली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। बघा आपल्याला माहित आहे की ही परीक्षा यावर्षी होणार आहे, परंतु ही परीक्षा देण्यासाठी त्यांनी काही पात्रतेची अट टाकलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार की जो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसेल तो विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तो विद्यार्थी शासनमान्य अनुदानित विना अनुदानित या शाळेत शिकत असणं देखील गरजेचं आहे। पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला वयाची अट दिलेली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा त्यांच्या म्हणण्यानुसार 1 जून रोजी कमाल वयोमर्यादा म्हणजे त्या ठिकाणी 1 जून या तारखेपर्यंत इयत्ता 4थी मध्ये जो शिकणारा विद्यार्थी आहे जर तो सर्व प्रवर्गाचा असेल तर त्याच्या वयाचे 10 वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे आणि जर तो दिव्यांग असेल तर त्याच्या वयाचे 14 वर्ष पूर्ण झालेले गरजेचे आहे। आणि जर तो विद्यार्थी इयत्ता 7वीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास इच्छुक असेल तर तो विद्यार्थी जर सर्व प्रवर्गाचा असेल तर त्याच्या वयाचे 13 वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे आणि जर तो दिव्यांग असेल तर त्याच्या वयाचे 17 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे। की सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र की अपात्र असे घोषित करण्यात येईल। त्यांचं म्हणणं काय आहे की जर तुमच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार असेल तर तो तुमचा विद्यार्थी पात्र आणि जर त्याला शिष्यवृत्ती मिळणार नसेल तर तो विद्यार्थी अपात्र असा ठरवला जाईल। पुढे त्यांचं म्हणणं काय आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती कधी मिळते तर ती शिष्यवृत्ती मिळण्याकरिता शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान किती गुण मिळणं गरजेचे आहे त्या ठिकाणी तर 40% गुण त्यांना प्राप्त करणे गरजेचे आहे। आणि त्यांचं म्हणणं हे देखील आहे की प्रत्येक पेपरमध्ये 40% पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत अपात्र राहील। आपल्याला माहित आहे की ही जी शिष्यवृत्ती परीक्षा असते या पेपरचे स्वरूप देखील आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत। पेपर जो असतो तो पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर या ठिकाणी घेण्यात येतात आणि त्यांचं म्हणणं काय आहे की फक्त तुम्ही एका पेपरमध्ये 40% गुण जर आणणार तर तुम्हाला शिष्यवृत्ती लागू होईल असं नाही, तर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेचे जे दोन्ही पेपर असतात त्या दोन्ही पेपरमध्ये किमान 40% गुण घेणं गरजेचे आहे। पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख। आता बघा या ठिकाणी पूर्णपणे स्पष्टपणे या ठिकाणी तारीख दिलेली जरी नसली तरी परीक्षेची तारीख व वार याबद्दल सांगत असताना ते काय सांगून राहिले तर सर 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल। त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी आणि शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल। पुढे बघा या ठिकाणी की आपण जो पेपर देणार आहोत जी शिष्यवृत्ती परीक्षा देतो त्या परीक्षेचे काही दिवसांनी काय होतात त्या ठिकाणी तर फॉर्म निघतात। तर त्यांचं म्हणणं काय आहे की आपल्याला काय करावं लागेल की जर परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला अर्ज भरावा लागतो। तर त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे की सदर परीक्षेचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत। बघा जर आपल्याला ही परीक्षा द्यायची असेल तर या परीक्षेचा जो अर्ज असतो तो अर्ज आपल्याला कुठून भरायचा असतो तर तो अर्ज आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ऑनलाईन पद्धतीने त्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काय करायचा असतो त्या ठिकाणी तर सादर करायचा असतो। पुढे तर आपण या परीक्षेच्या परीक्षा शुल्काबद्दलची माहिती घेऊ।
बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश शुल्क दिलेले आहे आपल्याला 50 रुपये आणि परीक्षा शुल्क दिलेले आहे आपल्याला 150 रुपये. असे बघा एकूण बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी ही किती राहील तर या ठिकाणी 200 रुपये राहील. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकूण फी ही किती राहील या ठिकाणी तर 125 रुपये. याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी 200 रुपये नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल. आता आपण परीक्षेच्या माध्यमाकडे जाऊया. परीक्षेचं माध्यम काय राहील तर बघा परीक्षेचे माध्यम तर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड अशी असेल. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमाकरिता जी प्रश्नपत्रिका असेल तीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. आता बघा परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी काठिण्य पातळीबद्दल आणि परीक्षेच्या स्वरूपाबद्दल आपल्याला माहिती देण्यात येत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जी परीक्षा जो पेपर इयत्ता 4थी करिता घेण्यात येईल तर त्याची जी काठिण्य पातळी आहे तर ती इयत्ता 1ली आणि इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी ठरवण्यात येईल आणि जी 7वीची परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती इयत्ता 1ली आणि इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. तसेच जर आपण परीक्षेचे स्वरूप बघितले तर या ठिकाणी बघा जे 2 पेपर घेण्यात येईल त्या पेपरमध्ये आपल्याला सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. की आपल्याला माहिती आहे की आपल्याला पेपरमध्ये जे प्रश्न दिले जातील ते वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी या स्वरूपाचे असतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 4 काय देण्यात येईल या ठिकाणी तर ऑप्शन्स देण्यात येईल आणि आपल्याला योग्य उत्तराला काय करायचं असेल त्या ठिकाणी तर गोल करायचं असेल. मग त्या ठिकाणी प्रश्नाची काठिण्य पातळी त्यांनी सांगितलेली आहे की कठीण प्रश्नाचे स्वरूप म्हणजे एकूण जर पेपर आपण बघितला तर त्या ठिकाणी 100% काठिण्य पातळीचा जर विचार केला तर कठीण प्रश्नाचे स्वरूप हे 30% असेल, मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असेल आणि सोपे स्वरूपाचे जे प्रश्न आहे ते 30% असेल. आणि बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सांगितलेले आहे की प्रश्नपत्रिका जी आपल्याला मिळेल तर ती बहुसंच म्हणजे ABCD प्रश्नसंच पुरवण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी बघा प्रत्येक विद्यार्थ्यांना जो पेपर देण्यात येईल तो पेपर सारखा नसून त्या ठिकाणी त्याचे 4 संच येईल. तर म्हणजे A, B, C आणि D असे 4 प्रश्नसंच आपल्याला पुरवण्यात येईल. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी स्तरासाठी उत्तराच्या 4 पर्यायापैकी एकाच पर्यायाला अचूक असे, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी स्तरासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नाच्या बाबतीत उत्तराच्या 4 प्रश्नांपैकी 2 पर्यायाला अचूक असतील. बघा आता हा मुद्दा एकदा समजून घ्या की त्यांचं म्हणणं काय आहे की इयत्ता 5वी मध्ये जो वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पेपर होतो त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले असेल आणि 4 ऑप्शनपैकी एकच जे उत्तर असेल ते कसं असेल तुमचं त्या ठिकाणी बरोबर असेल. परंतु जी इयत्ता 8वी मध्ये परीक्षा राबवण्यात येते तर त्या परीक्षेचे जे स्वरूप आहे तर जेवढे प्रश्न येतील त्याच्यापैकी जे 20% प्रश्न आहे हे प्रश्न असे असतील की प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला 2 उत्तरं काय करायचे असतील त्या ठिकाणी तर ते बरोबर असतील आणि ते तुम्हाला काय करायचं असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं असेल. आपण आता पुढचा मुद्दा बघूया. या ठिकाणी बघा की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर परीक्षेचं स्वरूप की ही बघा की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी. तर याचा पेपर कसा होईल तर या ठिकाणी बघा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर राबवण्यात येईल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार बघा पेपर 1 जो आहे तर पेपर 1 मध्ये प्रथम भाषा आणि गणित या 2 विषयाचा समावेश केलेला असेल. जो प्रथम भाषा आहे तर त्याची एकूण प्रश्नांची संख्या असेल 25 आणि त्याचे एकूण गुण असतील 50. तसेच जो दुसरा विषय राहील गणित त्याची एकूण प्रश्नाची संख्या असेल 50 आणि त्याचे गुण किती राहतील या ठिकाणी 100. आणि हा जो पहिला पेपर आहे बघा हा सोडवण्याकरता तुम्हाला एकूण 1.5 तासाचा वेळ देण्यात येईल. तसंच काही गॅप नंतर तुमचा दुसरा पेपर होतो तर त्या दुसऱ्या पेपरमध्ये बघा एक तुमची तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी याचं पण सेम आहे की तृतीय भाषेला प्रश्नांची संख्या असेल 25 आणि गुण असेल 50. तसेच बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याची प्रश्नाची संख्या 50 आणि त्याचे गुण असेल त्या ठिकाणी 100. असा जर तुम्ही विचार केला तर पहिला पेपर हा एकूण 150 मार्काचा आणि दुसरा पेपर हा एकूण 150 मार्काचा असा दोन्ही पेपरचा विचार केला तर एकूण ही होणारी परीक्षा ही किती मार्काची होईल तुमची या ठिकाणी तर 300 मार्काची परीक्षा होईल.
पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी त्यांनी दिलेल्या आहे। आता हा जो फारसा मुद्दा आहे हा तेवढा काही महत्त्वाचा नाही, तरी बघा हा जो सगळा दिलेला या ठिकाणी अहवाल आहे, ज्या वेळेला तुम्ही ही परीक्षा पास होता तर पास झाल्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती किती देण्यात येईल किंवा किती वर्षाकरिता देण्यात येईल याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे। तर काही माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे का बघूया। जर तुम्हाला ही माहिती हवी असेल तर बघा, मी या ठिकाणी तुम्हाला ही माहिती पुरवत आहे। जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर या ठिकाणी बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव कुठे करण्यात येतो याबद्दलची येथे माहिती दिलेली आहे। ग्रामीण या शिष्यवृत्ती प्रकाराबद्दल विश्लेषण याबद्दलची या ठिकाणी माहिती आहे। विद्यानिकेतनसाठी प्रवेश याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। जर आपण पुढे बघू बघा, तर या ठिकाणी आपल्याला काहीशी आणखी माहिती पुरवण्यात आलेली आहे। जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन घ्या। तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल झालेल्या नवीन बदलाची माहिती तर कळलेली असेलच। बघा, कोणतीही परीक्षा ही कठीण नसते आणि आपल्याजवळ वेळ कमी आहे असं देखील नाही। जर आपण एखाद्या परीक्षेची तयारी करणार असू आणि जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपण ती परीक्षा नक्कीच पास होऊ शकतो। आमच्या येथे म्हणजे स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे मी सध्या इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे विज्ञान आणि गणित तसेच इतर विषयाचे क्लासेस घेते। आमच्याकडे इयत्ता 5वीचे नवोदय तसेच स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वीचे स्कॉलरशिप आणि NMMS या परीक्षेचे क्लासेस देखील चालतात। याच्यापूर्वी आमच्या क्लासेसचा रिझल्ट देखील खूप चांगला आलेला आहे। जर तुम्ही NMMS 8वीमध्ये होणाऱ्या परीक्षेचा विचार केलेला असेल तर मागच्या 4 वर्षापासून आपल्या येथील विद्यार्थी हे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा लेवलवर काय होत आहे त्या ठिकाणी तर टॉपवर येत आहे। तसेच जर आपण मागील 2-3 वर्षाचा विचार केला तर नवोदय जी शाळा आहे, नवोदय स्कूलसाठी सुद्धा आपल्या येथील विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। तसेच दरवर्षी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या परीक्षेकरिता आपल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळालेली आहे। तुमच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल आणि जर आम्ही तुमची काही मदत करू शकत असू तर तुम्ही आम्हाला नक्कीच या आणि भेट द्या। ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे याचे स्वरूप आपल्याला कळलेलेच आहे आणि आपल्याला माहित आहे की ह्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यासारखे किचकट आणि अवघड विषय आहेत। गणित किंवा बुद्धिमत्ता याचे जे प्रश्न असतात ते सोप्या पद्धतीने कसे सोडवावे, कमीत कमी वेळेत कसे सोडवावे, कशा वेगवेगळ्या तुम्ही ट्रिक्सचा यूज करू शकता, ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। खरंच ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि जर तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला आजच आणि आत्ताच सबस्क्राईब करा।